नमस्ते बेळगावकर बंधू भगिनीनो, आज आम्ही जॅन्स ग्रुप ऑफ बेळगाव मेन आज जागृती मोहीम जागृत केलेली आहे की आज मुलं आणि मुली सुद्धा याचा दाखल आहे. हे लोक ड्रग्स पितात, दारू पितात, तंबाखू सेवन करतात आणि घराण्याच्या लोकांच्या संसाराचा आणि आईबाबाचा आणि पुढ्या घराण्याचा सुद्धा यांच्यामुळे नाश होत आलेला आहे. आज मुली सुद्धा ह्याच्यामध्ये पुढे गेलेल्या आहेत. लक्षात येत नाही की असं कुठे घडलं आणि काय घडलं. आणि गव्हर्नमेंट सुद्धा प्रशासन सुद्धा हे आवर घालण्याचा एवढा प्रयत्न करत असून सुद्धा चोरून गांजा अफीम विकणारी लोक आणि गांजा केंद्र सुद्धा बेळगावमध्ये चालवलेलं आहे. हे सगळीकडे चालू आहे आणि यांच्यामुळे यांच्या विचारसरणी करण्यामध्ये फरक पडलेला आहे. आजकालचे पेपर बघितलं तर अंगावर चारही अशा बातम्या येत असतात पेपरमध्ये. वाटतं की अरे हे लोक काय मेंटॅलिटीमध्ये जगत आहे, त्यांची विचारसरणी कशामुळे बिघडलेली आहे. विचारसरणी फक्त नशेमुळे बिघडलेली आहे. ही लोक नशेमध्ये काय करतात त्यांना समजत नाही. आणि उच्चपूर्व आणि समाज जेवढा आपण समाज म्हणतो तेवढ्यातली तेवढी जास्त लोक याच्यामध्ये गुरपडलेले आहेत, फक्त व्यसनामध्ये गुरपडलेले आहेत. आज कॉलेजमध्ये क्षेत्रात कामं चालू असतात. म्हणून आमचे कमिशनर भूषणराव बोरसे यांनी सुद्धा कॉलेजमध्ये सुद्धा ही मोहीम काढली होती. आणि आत्तासुद्धा त्यांनी रस्त्यावरती कुठेही कधीही कुठल्याही कोपऱ्यावर कोण माणूस असा वेगळा दिसला सुद्धा थांबवतात आणि तो नक्कीच तो गांजा पिलेला असतो. आणि गांजा पिणं आणि अंमली सिगरेटवरनं इंजेक्शन करून ड्रग्स घेणं आज ही लोक अभिमानानं ही लोक काम करत आहेत. काम आपण करावे असं लोकांना वाटतं. आणि लहानपासून आपल्या संसारातील मुलांच्या भविष्याची तसंच त्यांच्या आईबापाची सुद्धा याच्यामध्ये राग लागत असते. कारण एका मुद्दा त्याच्यामध्ये सापडला तुझ्या सोडून गेला आणि त्याला सुधरत नाही. तो आमच्या समोर असे ड्रग ॲडिक्ट झालेली किती मुलं संपलेले. एकच वारसा होते, एकच वारस होता आपण तुमचा ड्रग ॲडिक्ट केला अशी उदाहरणं माझ्या समोर काढलेली. म्हणून सगळ्यांना ही कळकळीची विनंतीसाठी आज आम्ही आदर्श मुलांच्या शाळेमुळे ही रॅली आम्ही काढलेली आहे. त्याला उत्तर प्रतिसाद शाळेतून मिळालेला आहे. आम्हाला सरांचे, शिक्षकांचे, सगळ्यांचे फार फार आभार. आणि मुलीसुद्धा आज सकाळी सहभागी झाल्या, त्यांचे पण खूप खूप आभार. माझे सगळे सदस्य मित्र सकाळी लवकर हजर झाले, त्यांचेसुद्धा खूप खूप आभार. आणि याची सगळ्या बेळगावकरांनी समाज घेऊन ते बंद करावं, नशामुक्त व्हावं याच्यासाठी आपला प्रयत्न चालू आहे.